राजे छत्रपती शिवाजी महाराज माईक घ्या ना. क्रांतिगुरु वीर लवजी उस्ताद साळवे, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि या आपल्या देशातील सर्व संतगुरु या सर्व व माता रमाई, जिजाई, सावित्री माता या सर्वांना मी अभिवादन करतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करत असताना जी पार्श्वभूमी सुरुवातीला आपण सर्व बहुजन चळवळीमध्ये काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत आणि फुले शाहू बाबासाहेबांच्या विचारधारेवर सर्व समाज एकत्र व्हावा आणि महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये आंबेडकरी मुवमेंट पुढे घेऊन जाणारा आपला जे सिव्हिल कास्टमध्ये 2 नंबरचा जो समाज आहे तो समाज प्रामुख्यानं ताकदवर बनावा आणि या नुसते ताकदवर बनून चालणार नाही तर टीमवर व्हावं. वार्ड पासून सेक्टर पासून बूथ पासून जिल्हा तालुका स्टेट अशी पूर्णता अशी फळी निर्माण व्हावी आणि आर्थिक राजकीय सामाजिक या समाजाला पाठबळ मिळावं या हेतूने आज प्राध्यापक मान्यवर प्राध्यापक व्यंकटेश खडसेकरांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या त्याची धोरण जवळजवळ 3 वर्षापासून चालू आहे. आपल्या मराठवाड्यामधील जे काही कर्मचारी संघटन आहेत जे कर्मचारी संघटन आहेत ते आपल्या पाठीशी उभे आहेत. आपल्याला नुसतं मराठवाडाच नाही तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, पुणे विभाग आणि नंतर खानदेश या सगळे जेवढे आपले विभाग आहेत या विभागामध्ये बहुसंख्येने मातंग समाज जोडला जावा पक्षामध्ये आणि बहुसंख्येने तो ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा अशा काही निर्णायक भूमिका घेऊन निवडून यावा आणि बहुसंख्येने त्याच्या बरोबर दुसरा जो समाज आहे मग आपल्याला ओबीसी समाज आपल्या बरोबर यावा. आपले 18 प्रगती 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार आहेत जे ओबीसी समाज आहे. काळी माळी कोळी तेली तांबोळी या समाजालाही जोडायचं आपल्याला. त्यानंतर मुस्लिम समाज अल्पसंख्याक जो समाज आहे तो आपल्याला जोडायचा आहे आणि त्याबरोबर आपल्याला जो आपल्या बरोबर येईल चळवळीमध्ये ही ज्यांना मान्य सांगितलं 15-85% जी चळवळ अपेक्षित आहे जो 1984 पासून ते आज तक आहे या चळवळीपासून अपेक्षित आहे. त्याला सेक्टर बूथ कमिटी पासून ते स्टेट कमिटी पर्यंत आजपर्यंत अपेक्षित ठेवला आहे. अशा समाजाला जोडून त्या समाजाला पूर्णतः तयार करण्याची भूमिका आज सर्वांची जे
त्यापैकी इथं उपस्थित भारतीय साहेब आहेत, प्राध्यापक विटकडे सरांच्या हाकेला यश म्हणून हे सगळे लोक आहेत, मांजरकर आहेत, प्रकाश क्षीरसागर आहेत, जेवढे लोक आहेत आपले, त्या सगळ्यांनी इथून पुढं ही महाराष्ट्र घडवायची धुरा जी खांद्यावर घेतलेली त्यातला पाठबळ म्हणून आपली सगळ्यांची एक स्पष्ट भूमिका आहे आणि ठाम भूमिका आहे असली पाहिजे आणि त्यांना पाठबळ द्यावं मुंबईतूनही मी अशी अपेक्षा करतो आणि यानंतर मी चंद्रकांत काटे यांना विनंती करतो की आजच्या पक्षाची बहुजन भारत पक्ष आपल्याला जी त्याची घोषणा करायची आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आपले विचार त्यांना जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध, राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांनी तुम्हाला अधिकार दिले आणि या देशाला सर्वश्रेष्ठ अशी राज्यघटना दिली. असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही मूर्ती शेषाच्या मस्तकावर तरली असून दिग्गज श्रमिकांच्या हातावर तरली आहे असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णा साठे आणि आज या ठिकाणी त्यांची आज जयंती आहे असे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी विनम्र असा अभिवादन करतो. आज सर्व पत्रकार मित्रांना सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आज जे मान्यवर कांशीराम साहेब आहेत त्यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातले जे DSP म्हणजे पूर्वी महाराष्ट्राचे महासचिव म्हणून म्हणजे फार मोठ्या पदावर एका DSPच्या 3 नंबरची पार्टी आहे, राष्ट्रीय पार्टी, त्या पार्टीमध्ये महासचिव म्हणून त्यांनी मोठा 25 वर्ष काम केलं. असे व्यंकटेश खडसे साहेब प्रचंड बुद्धिमत्ता, राजकीय अभ्यास, विश्लेषण ठरलं आहे त्यांचं आणि त्यांनी ठरवलं की महापुरुषांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे असतील तर एक विचारधारा निर्माण झाली पाहिजे आणि ती विचारधारा म्हणजे दुसरं आपण काही करत नसून जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचं अधुरं राहिलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी बहुजन चळवळ खऱ्या अर्थानं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली पाहिजे. परंतु अलीकडल्या काळात बऱ्याचशा पक्षामध्ये त्यांना जे अनुभव आले ते स्वतः सविस्तर कथन करणार आहेत. त्यानंतर आज जे बहुजन भारत पार्टी जी आहे ही नवीन काढण्याची गरज का पडली याचं देखील विश्लेषण एका ठिकाणी तुमच्यासमोर करणार आहे. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जा आणि आजच आपल्या घरावर येऊन पहा तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमात म्हणायचे. इतकं प्रभावशाली जे बाबासाहेब म्हणायचे ते का म्हणत होते तर सर्वप्रथम बाबासाहेबांनी या देशातल्या वर्णव्यवस्थेचा अभ्यास केला, या देशातल्या मनवादी व्यवस्थेचा अभ्यास केला, या देशातल्या लोकशाहीचा अभ्यास केला आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला जर या देशातली शासनकर्ती जमात बनायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला जो आता कांशीराम साहेबांनी 85-15चा फॉर्म्युला सांगितला आहे, जोपर्यंत बहुजन समाजाला त्यांची लोकसंख्या कळणार नाही की आपण या ठिकाणी बहुसंख्य आहोत आणि बहुसंख्य जर असाल तर सत्ता देखील आपली असली पाहिजे. असं कांशीराम साहेब सांगतात की जिसकी संख्या भारी उसकी भागीदारी. परंतु या महाराष्ट्रामध्ये समाज मोठ्या प्रमाणात असताना देखील तो सत्तेमध्ये नाही ही शोकांतिका आहे. येणाऱ्या आपण काळामध्ये बऱ्याचशा पार्ट्या आंबेडकरी मुवमेंट चालवणाऱ्या पार्ट्या बघतो, त्या पार्ट्यामध्ये देखील आपण एक बाबासाहेबांचा जो विशाल लोकशाहीचा विचार आहे तो संकुचित पद्धतीने मांडताना दिसतात आणि त्या पद्धतीने पाहिजे तेवढा विकास या पार्ट्या पाहिजे तेवढा लोकांपर्यंत पार्ट्या गेलेला नाही आणि त्याच पद्धतीनं DSP देखील त्याच याच्यावर आहे. उत्तर प्रदेशचा फॉर्म्युला जर इथं सक्सेस करायचा असेल तर खऱ्या अर्थानं बहुजन विचार एकत्र आले पाहिजेत. परंतु खडसे साहेबांनी या माध्यमातून सर्व विचार केला आणि त्यांनी ठरवलं जर आपल्याला बहुजन विचाराला एकत्र जोडायचं असेल तर बाबासाहेबांनी 6000 जाती जोडून ST SC OBC केली. त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्व जातींना एकत्र करून एक बहुजन संकल्पना जोडून लोकांना राजकीय
साक्षात करावं लागणार आहे आणि तेव्हा कुठे आपल्या ताब्यात येणार आहे. म्हणजे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की जा आणि आजच आपल्या घरावर येऊन व्हा की मला या देशाची शासनकर्ते जमात बनायचे. मग आपण बहुजन समाज जर शासनकर्ते बनायचं असेल तर आपल्याला बहुजन सर्व जाती धर्माला एकत्र करून एका महाराष्ट्रामध्ये एका मोठी म्हणजे एक राजकीय प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल. तेव्हा सुद्धा आपण सक्सेस या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आज खडगे साहेबांनी जो आता हा पक्ष स्थापन केला आहे घोषणा देखील करणार आहे. परंतु त्यापूर्वी मी फक्त या पार्टीची जी ध्येय आणि उद्दिष्ट आहेत त्यामध्ये जास्त तुम्हाला काही न सांगता फक्त एवढंच सांगाल की या बहुजन भारत पार्टीची जी ध्येय उद्दिष्ट आहे ते या देशामध्ये परमपूज्य बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय राज्यघटना दिली, पण भारतीय राज्यघटनेची या ठिकाणी अंमलबजावणी पाहिजे तेवढी होत नाही. म्हणून या पार्टीची पहिलं जर ध्येय असेल पहिलं जर ध्येय काय असेल तर भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी हा पक्ष नेहमी संघर्ष करणार आहे. नंबर 2 चा ज्या महापुरुषात जे ओबीसी आणि सर्वच महापुरुषांचं जे अधुरा राहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी ही पार्टी तयार राहणार आहे. यानंतर अण्णाभाऊंचं जे आझादीचं आंदोलन आहे, अण्णाभाऊंनी सांगितलं होतं की आझादी झुकी आहे, देश की जनता भुकी आहे. म्हणजे आज आपण 70-75 वर्ष झाली आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा, शिक्षण, रोजगार या पूर्ण मूलभूत गरजा आपल्याला पूर्ण झालेल्या नाही. आणि का होत नाही या मागचं कारण आहे तर आजही आपण गुलाम आहोत आणि गुलामाला आपल्याला पुन्हा स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर अण्णाभाऊ साठे सांगितलं ही आझादी झुकी आहे, देश की जनता भुकी आहे. आपल्याला खऱ्या आझादीचं आंदोलन लढायचंय. म्हणून ही पार्टी खऱ्या आझादीचं आंदोलन लढण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसणार आहे. सत्तेमध्ये देखील आपल्याला या पार्टीच्या माध्यमातून भागीदारी मागायची आहे. या ठिकाणी मला वाटते जास्त न बोलता सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करणारे म्हणण्यासारखं खूप असतं. पत्रकार मित्रांना विनंती आहे की ही पार्टी भविष्यातली मोठी पार्टी राहणार आहे. म्हणून सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रसिद्धी द्यावी ही त्या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. क्रांतिकारी जय भीम, जय भारत. धन्यवाद कार्यकर्ता. भारती सरांनी बरंचसं काही विस्तारानं सांगितलेलं आहे. मी त्यावरती जास्त काही भाष्य करणार नाही. तरी सरांना मी विनंती करेन की आज नवीन पक्षाची घोषणा आणि त्याची पार्श्वभूमी जसं कार्तिक सरांनी सांगितली तशी विस्ताराने आपल्यासमोर मांडतील अशी मी विनंती करतो आणि सरांना विचार मांडण्यासाठी मुंबई या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या देशाच्या कृषी जगामध्ये एक नवीन क्रांती करायचं असं पाऊस इथल्या मंडळीच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम लोकांच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आपण समजून टाकतो आहोत. एवढा प्रचंड अनागोंदीच्या वेळेमध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाही तर सगळ्या जगामध्ये असाध्य अशा योगानं वातावरण समान मांडलेलं आहे. त्या सगळ्या दूषित वातावरणावर मात करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरुवात मुंबईमध्ये आला त्याबद्दल मुंबई छातीच्या या बाबासाहेबांच्या शिपायांच्या अंबानीच्या शिपायांचं मी सगळ्यात अगोदर या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे अशा कित्येक पार्ट्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दररोज स्थापन होतात. त्यामुळं अशा पार्ट्याला द्यायचं ही भावना मनातून काढून टाकून या पत्रकार परिषदेमध्ये जे कोणी सन्माननीय पत्रकार संपादक वार्ताहर उपस्थित झाले त्या वार्ताहर पत्रकार बांधवांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पत्रपरिषदेच्या निमित्तानं स्वागत करतो, अभिनंदन करतो. बांधवांनो, तुम्ही आम्ही त्या समाजामधून पुढे आलेलो आहोत. त्या समाजाचा इतिहास जर आपण पाहिला तर असं जाणून की हजारो वर्षापासून देशामध्ये वाद वर्सेस आंबेडकरवाद हा वाद चालत आलेला आहे.
या देशामध्ये काही प्रस्थापित व्यवस्था अशा आहेत ज्या व्यवस्था इथल्या त्या त्या काळच्या शासनकर्त्या केलेल्या आहेत. त्या त्या काळचे शासनकर्ते राजे जे होऊन गेले, या एकाही राजानं बोललं तसं काम केलं असं म्हणता येणार नाही. जर तसं काम केलं असतं तर देशामधली जाती व्यवस्था, देशामधला धर्मवाद, वेगवेगळ्या प्रकारची गैरबरोबरची व्यवस्था जी आहे या देशामधून निघून गेली असती आणि देश महासत्ता झाला असता. पण हजारो वर्षापासून ज्या वर्गामध्ये आपला जन्म झाला, ज्या जातीमध्ये आपला जन्म झाला, त्या जातीचा कितीही कष्ट करणारा माणूस असला, बुद्धिवान माणूस असला तरीही आजपर्यंत हजारो वर्षानंतर सुद्धा समतेचं राज्य या देशामध्ये प्रस्थापित होऊ शकलं नाही. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर, छत्रपती शाहूजी महाराज किंबहुना तथागत गौतम बुद्ध, चारवाक आणि काळशीराम साहेबांपर्यंत प्रत्येक महापुरुषांनी गोरगरीब लोकांच्या वाट्याची आलेली गरिबी दूर व्हावी, त्यांचं गेलेलं पूर्व राजवैभव त्यांना मिळावं म्हणून अतोनात संघर्ष केला आहे. विशेष करून सांगताना मला आनंद वाटतो. क्रांतिगुरु लहुजी साळवे आणि बाबासाहेब डॉक्टर भीमराव जसं म्हटले, बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, धन्य है वो लोग जिन्होंने कुर्बान किया अपने समाज के प्रति अपना तन, मन, धन और यौवन. असे लोक धन्य आहेत ज्या लोकांनी समाजासाठी आपलं तन, मन, धन आणि यौवन बर्बाद केलं. असे लोक धन्य आहेत, असला समाज धन्य आहे ज्या समाजामध्ये जन्माला आले. आणि आम्हाला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आपण त्या समाजामध्ये जन्म घेतला, त्या समाजामध्ये क्रांतिगुरु लहुजी साळवेनं संपूर्ण आयुष्य आपलं खर्ची घातलं आणि तुमच्या आमच्या वाट्याला आलेली गरिबी दूर करावी म्हणून काबाड कष्ट उचलले. पुण्यामध्ये व्यायामशाळा नावाचा एक व्यायामशाळाचा प्रकार लहुजी साळवेंचा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण दादा हो, तुम्हाला मोकळेपणाने सांगू इच्छितो, त्या काळामध्ये शासन जर तुम्हाला चालवायचं असेल, सरकार जर तुम्हाला बनवायचं असेल तर भाले, तलवारी, लढाई याच्यामध्ये तुम्ही निपुण असले पाहिजे होते. म्हणून लहुजी साळवेंनी इंग्रजाच्या काळामध्ये इंग्रजाला कळणार नाही अशा स्वरूपानं पुण्याच्या त्या पेठेमध्ये बाहेर अशी पाठी लावली व्यायामशाळा, आणि मध्ये मात्र त्यांनी भाला कसा चालवावा, बच्चा कसा चालवावा, तलवार कशी चालवावी, बॉम्ब कसा तयार करावा, पिस्तूल कसा चालवावा, असे शस्त्रबाज आमचे शूर सेनापती तयार केले. हे करण्याचा मागचा उद्देश एवढाच होता की लहुजींना माहीत होतं की हे सगळे गरीब लोक, 85% लोक एकेकाळी या देशावर राज्य केलेले लोक आहेत, सम्राटांचे पुत्र आहेत, लेकर आहेत. त्यांचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळावं म्हणून लहुजीनं आमच्या लोकांना प्रचंड मोठ्या कष्टानं सिंहासनावर विराजमान होण्यासाठी लढाई करावी लागते म्हणून लढाईचे सगळे डाव ते शिकवण्याचा प्रयत्न केला. हे करताना त्यांनी स्वतःचं लग्न केलं नाही, स्वतःचं घरदार बघितलं नाही. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर जसं म्हटले, धन्य है वो लोग जिन्होंने कुर्बान किया अपने समाज के प्रति अपना तन, मन, धन और यौवन. पूर्णपणे समर्पित भावनेनं आम्हा लोकांना शासनाच्या दरबारामध्ये, शासनाच्या खुर्चीमध्ये, सरकारच्या खुर्चीमध्ये बसवण्यासाठी लहुजींना आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. तेवढ्याच तोडामोडाचं, तेवढ्याच ताकदीचं दुसरं व्यक्तिमत्व आधुनिक काळामध्ये होऊन गेलं मान्यवर काळशीराम साहेब. आणि मान्यवर काळशीराम साहेबांनी समजून घेतलं की ह्या गरिबीला जर दूर करायचं असेल, तर देशामध्ये 85% लोकांना जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्याची संधी द्यायची असेल तर या लोकांना या देशाचं सर्वोच्च ठिकाणी पोहोचवणं गरजेचं आहे. आणि देशाच्या प्रधानमंत्रीच्या खुर्चीवर, राजाच्या खुर्चीवर बहुजनामधला माणूस सत्ताधीन झाला पाहिजे, यासाठी मान्यवर काळशीराम साहेबांनी आपण परिश्रम केला. पण हजारो वर्षापासून जशी व्यवस्था, मनोवादी व्यवस्था होती की त्याने बहुजनाच्या 85% लोकांना सत्तेपासून दूर ठेवलं. बाबासाहेब म्हणायचे, पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की. राजकीय सत्ता एक अशी गुरु किल्ली आहे की तिला प्रत्येक प्रश्नाची उत्तर होऊ शकते. मान्यवर काळशीराम साहेबांना हे माहीत होतं, लहुजींना हे माहीत होतं. म्हणून बाबासाहेबांच्या विचारातली मास्टर चावी सत्तेच्या माध्यमातून हातात घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन खर्ची घातलं, संघटन बांधलं, लोक तयार केले.
आणि सम्राट अशोकाच्या काळामधला भारत तयार करावा असं बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांना आणि मान्यवर कांशीराम साहेबांना वाटत होतं. बाबासाहेबांचं स्वप्न होतं या देशामध्ये अशी संस्कृती जन्माला यावी जी सम्राट अशोकाच्या काळामध्ये जन्माला आलेली आहे. मान्यवर कांशीराम साहेबांना एका प्रेसवाल्या माणसाने विचारलं कि आप इतना जो कुछ कर रहे हो क्यों कर रहे हो, आखिर में आप कैसा भारत चाहते हो. बस मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात कि मैं सम्राट अशोक के समय का भारत चाहता हूं. आणि आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे की मान्यवर कांशीराम साहेबांना संपूर्ण जीवन समर्पित करून तुमच्या आमच्या सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये तुम्ही या देशाचे शासनकर्ते होऊ शकता ही गोष्ट मोठ्या ताकदीने आमच्या मनामध्ये ठासून ठेवली. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जो मताचा अधिकार रिझर्व होता तो मताचा अधिकार तुम्हाला सर्व लोकांच्या गरीब लोकांच्या हातामध्ये दिला आणि त्याचं मूल्य हे तेवढंच दिलं जेवढं मूल्य राजीव गांधीच्या हातामध्ये होतं, सोनिया गांधीच्या हातामध्ये असेल किंवा राहुल गांधीच्या हातामध्ये असेल किंवा आजच्या मोदीच्या हातामध्ये असेल. मोदी या देशाचा प्रधानमंत्री आहे म्हणून त्यांनी मतदान केलं म्हणून त्याला 10 म्हणायचं आणि मतदान केलं म्हणून त्याला 1 म्हणायचं. अशी सिस्टम या देशामध्ये अस्तित्वात नाही. बाबासाहेबांनी वन व्हॅल्यू या गोष्टीचं रचनात्मक कार्य रचनात्मक बाब आपल्या राज्यघटनेमध्ये नोंदवून ठेवली आहे. म्हणजे राजकीय लेवलला मताच्या लेवलला बाबासाहेबांनी समानता आणली पण सामाजिक स्तरावर अजून ह्या देशामध्ये समानता आलेली नाही आणि ती समानता आणण्यासाठी आम्हाला ज्यांना कोणाला गरज आहे सामाजिक समतेची त्या लोकांना आपल्या अंगाला विस्तू लावून घेऊन आपल्या अंगाची रांगोळी करून घेऊन प्रचंड मोठ्या ताकदीने या देशाचं सरकार आपल्या हातामध्ये घेण्याची गरज आहे असं मान्यवर कांशीराम साहेब म्हणाले. आणि जेव्हा बाबासाहेबांचं स्वप्न हेच होतं आणि त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी मान्यवर कांशीरामासारखंच बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर आरपीआय नावाची पार्टी संकल्पित करत होते. आरपीआयच्या माध्यमातून शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून लेबर पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी अस्पृश्य समाजातून तयार झालेली मुवमेंट वाढवत बहुजन समाजाकडे घेऊन गेली होती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संकल्पनेमध्ये बाबासाहेबांना ही संपूर्ण लोकांची पार्टी पाहिजे होती पण बाबासाहेबांच्या हयातीमध्ये या पक्षाची स्थापना झाली नाही आणि दुर्दैवानं बाबासाहेब निघून गेल्यानंतर हा पक्ष काही लोकांच्या मुठीमधला पक्ष झाला, एका जाती विशेष घटकाचा पक्ष झाला आणि त्यात काही पर्टिक्युलर लोकांच्या मुठीमध्ये हा पक्ष जाऊन बसला. मान्यवर कांशीराम साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आयुष्याच्या पहिल्या टप्प्यातले 8 वर्ष काम केलं. त्यांना अपेक्षा होती की आज ना उद्या आरपीआयचे लोक सुधारतील आणि आरपीआयचे लोक निष्णातपणे बाबासाहेबांना जसं काही अपेक्षित होतं या देशाची मास्टर चावी आपल्या हातामध्ये घेण्याची तर त्या स्वप्नाला पूर्ती करण्यासाठी सगळे आरपीआयचे नेते संघर्ष करतील, झटतील, इमानदारीने काम करतील असं मान्यवर कांशीराम साहेबांना वाटायचं. म्हणून आयुष्यातल्या सुरुवातीच्या 8 वर्षे मान्यवर कांशीराम साहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम केलं. पण 8 वर्षानंतर पुण्यामध्ये संत गाडगे बाबा समाज मंदिरामध्ये काँग्रेसचा मोहन धारिया आणि आरपीआयचे दादासाहेब गायकवाड मध्ये एक युती झाली आणि त्या युतीमध्ये असं ठरलं गेलं की काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती होईल आणि मोहन धारिया बाहेर येऊन युतीची घोषणा आरपीआय समोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर करू लागले आणि मोहन धारिया म्हणतात कि बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के समय में जो हम चाहते थे वो नहीं हो पाया. बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जो कर नहीं पाए वो दादा साहब गायकवाड़ के माध्यम से अब हमने किया है. मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात की अशी कोणती गोष्ट होती जे बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरला कळाली नाही, जमली नाही आणि दादासाहेब गायकवाडांनी करून दाखवली. पुढे ऐकावं म्हणून ते ऐकत राहिले आणि मग मोहन धारियाने डिक्लेअर केलं की काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची त्या काळाच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि काँग्रेसची युती व्हावी असा मी बार प्रस्ताव बाबासाहेबांकडे टाकत राहिलो. पण बाबासाहेबांनी अख्ख्या हयातीमध्ये काँग्रेससोबत कधी युती केली नाही. पण बाबासाहेबांच्या पश्चात बाबासाहेबांचे वारस म्हणून पुढे आलेले दादासाहेब गायकवाडांनी मात्र जी गोष्ट आम्हाला त्या काळात जमली नाही ती गोष्ट करून दाखवली. बाबासाहेबाला जे जमलं नाही ते ह्यांनी करून दाखवलं म्हणून घोषणा करतात. आता मात्र बाबासाहेबांच्या पश्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि काँग्रेसची युती होत आहे आणि सगळे लोक जमलेले टाळ्या वाजवतात. तेव्हा मान्यवर कांशीराम साहेब परेशान होतात
आणि म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, पण युती झाली तरी कशी असं ऐकावं म्हणून ते पुढे ऐकत राहतात. तेव्हा मोहन भागवत डिक्लेअर करतात काय की आता काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती झाली. युती अशी झाली की 525 जागांपैकी 524 जागा काँग्रेस लढणार आणि दादासाहेब गायकवाड म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1 जागा लढणार. तेव्हा काशीराम साहेब परेशान होतात आणि म्हणतात ही कसली अगोदरी युती, बाबाच्या नावाने 1 जागा आणि बापूच्या नावानं 524 जागा. जे बापूच्या काळात झालं नाही, बाबाने करून दिलं नाही, ते मोहनच्या नेतृत्वामध्ये दादासाहेब गायकवाडांनी केलं. आणि असं झालं म्हणून मान्यवर काशीराम साहेब ठरवतात की RPI मध्ये काही बदल होणं शक्य नाही. म्हणून मान्यवर काशीराम साहेब 1971च्या काळामध्ये RPI ला सोडून देतात आणि चंग बांधतात की आपण या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी, बाबासाहेबांच्या लोकांच्या उद्धारासाठी स्थापन करणं गरजेचं आहे. अशा स्वरूपाची संकल्पना करून मान्यवर काशीराम साहेब कामाला लागतात आणि आम्हाला अभिमान आहे की मागच्या 22 वर्षामध्ये मान्यवर काशीराम साहेब नावाच्या आधुनिक बहुजन साळवेंच्या व्यायामशाळेमध्ये आम्ही तरबेज तयार झालेलो आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही मान्यवर काशीराम साहेबांचे स्वप्न होतं, बाबासाहेबांचे स्वप्न जे होतं साकार करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केले. पण आम्हाला असं जाणून आले आता की बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेशाची आणि खास करून उत्तरेमध्ये पार्टी होऊन बसलेली आहे आणि उत्तर प्रदेशच्या नेत्यांचं महाराष्ट्राकडे लक्ष नाही, महाराष्ट्र ही त्यांची प्राथमिकता नाही. आणि म्हणून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये पूर्णपणे बहुजन चळवळ विस्कळीत झालेली आहे, बहुजन राजकारण विस्कळीत झालेलं आहे आणि त्याला सेंदण्याचा, त्याला साधण्याचा आणि त्याला एकत्र करण्याचा निष्ठानं प्रामाणिकपणे कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जशी गत झाली 1971च्या काळामध्ये, किंबहुना त्यासारखीच गत आता आहे की महाराष्ट्रामधल्या आणि दक्षिण भारतामधल्या बहुजन समाज पार्टीची झालेली आहे. म्हणून बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढवण्याचं महत्वाचं माध्यमातून केलं जाणार नाही असे ठाम विश्वास, असे ठाम गोष्ट समजत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या इथल्या नेत्याची सुद्धा बहुजन समाज पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सत्तेचं राजकारण करण्याकडे लक्ष नाही, तर त्यांचं लक्ष दबाव गटाचं राजकारण करण्याकडे आहे. दबाव गटाचं राजकारण करण्यासाठी त्यांना एक जाती विशेष गटाची गरज असते, त्या ठराविक लोकांची गरज असते आणि सत्तेच्या राजकारणीसाठी मात्र अल्पसंख्याक होता कामा नये, अल्पजन होता कामा नये. तर बहुजन होण्यासाठी वेगळ्या जाती धर्माला जोडणं गरजेचं असतं. बहुजनाच्या जोरावर, बहुसंख्याकाच्या जोरावर आपण सत्तेत जाऊ शकतो, बहुजन सरकार प्रस्थापित करू शकतो. ही गोष्ट महाराष्ट्रातली बहुजन समाज पार्टी आणि महाराष्ट्र पार्टी ऑफ इंडियाने सोडून दिलेली आहे. त्यामुळं महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये संपूर्ण बहुजन समाज हा राजकीय दृष्ट्या उपस्थित झालेला आहे, निराश्रित झालेला आहे आणि अशा समाजाला निष्ठेनं, श्रद्धेनं आणि प्रामाणिकपणे एक राजकीय आयाम द्यावा, मताचं मूल्य त्यांना समजून द्यावं, या उद्देशानंच फक्त बहुजन भारत पार्टी नावाची पार्टी आम्ही स्थापण्याचा या दिवशी या प्रसंगात बांधलेला आहे. आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं मला आनंद वाटतोय की आज मी जाहीर करतो की या राष्ट्रामध्ये नव्हे तर दक्षिण भारतात प्रकारचं राजकीय मूल्य जपत बहुजनाचं राजकारण, हिताचं राजकारण करण्यासाठी आज तुमच्या साक्षीनं मी जाहीर करतो भारत पार्टी पक्ष या पक्षाची स्थापना झालेली येणाऱ्या काळामध्ये मात्र ही वाणी आणि करणीमध्ये आम्ही फरक करणार नाही. राजकीय अम्बिशन, राजकीय महत्वाकांक्षा इंडिव्हिज्युअल कुणाच्या मनात न ठेवता राजकारणाला मोठा आयाम देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये सामील व्हावं आणि टीव्हीच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून जे कोणी लोक मला ऐकत आहेत त्या सर्वांनी असं या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा गैरसमजाला आपण बळी पडून देऊ नये. आम्हाला पूर्णपणे तुम्हा सर्वांच्या साक्षीनं सिंहासनात सामील करत आहे. राष्ट्रीय नेत्या म्हणून मायावती आमच्यासाठी आदरणीय राहणार आहे आणि त्यामुळं बहन कुमारी मायावतीची बहुजन समाज पार्टी आणि बहुजन भारत पक्ष हे एकमेकाचे कॉम्पिटिटर अशा अर्थानं तुम्ही घेऊ नये. महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज राजकीयतेचं गणित मांडायचं नाही,
त्या आशयानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये बहुजन भारत पार्टीचं प्राबल्य वाढवण्याचा प्रयत्न करू. तर या अनुषंगानं या प्रसंगी तुम्हा सगळ्याच्या साक्षीनं मी काही प्रदेशच्या आणि जिल्ह्याच्या कार्यक्रमाचे जाहीर डिक्लेरेशन करू इच्छितो. तर मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी नवीन प्रदेश कार्यकारिणी आणि जिल्ह्यात जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पदाधिकारी या प्रसंगाने डिक्लेअर करावे. कारकेजींना मराठवाड्याचे प्रदेश अध्यक्षपद दिलेलं आहे आणि मराठवाड्यात जिल्ह्यात त्यांच्याकडे आहे. तर त्यांच्या हातून आम्ही या नवीन कार्यकर्त्याची घोषणा करतोय. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी घोषणा करावी. या ठिकाणी या ठिकाणी बहुजन भारत पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीमध्ये महासचिव म्हणून प्रकाशजी गायकवाड साहेब यांची निवड झालेली आहे. मी प्रकाशजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विचार Yes. चलो आगे बढ़ेंगे. एक क्लास करेंगे. यानंतर जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा प्रभारी म्हणून विशाल भोपलीकर यांची जिल्हा प्रभारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रमाणे टाळ्या वाजवून स्वागत करावं. या ठिकाणी लातूर जिल्हा प्रभारी लातूर जिल्हा दुसरी जिल्हाध्यक्ष म्हणून रामेश्वर वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून परमेश्वर वाघमारे. यानंतर लातूर जिल्हा कोषाध्यक्ष जालिंदर कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे कोषाध्यक्ष म्हणून. महासचिव म्हणून मारुती कसबे यांची निवड करण्यात आलेली आहे. महासचिव लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यामध्ये शहराध्यक्ष म्हणून अर्जुन कसबे यांची निवड करण्यात आलेली आहे. अर्जुन कसबे यांनी भेटाकडे यावं. शहराध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पालघर जिल्हा वसई विधानसभा वाघमारे साहेब एन.डी. वाघमारे साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून माननीय सुभाष हनुमते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी विचारपीठाकडे यायचंय. सुभाष हनुमते. यानंतर जालना जिल्हा मराठवाडा जालना जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रभारी म्हणून अभिजित शिरगोळे यांची निवड करण्यात आलेली आहे. अभिजित शिरगोळे यांनी विचारपीठाकडे यायचे जिल्हा प्रभारी म्हणून. यानंतर पुन्हा मराठवाडा औरंगाबाद जिल्हा प्रभारी म्हणून सिद्धार्थ कांबळे यांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे. ईशान्य मुंबई जिल्हा प्रभारी म्हणून मधुकर हनुमते यांची निवड करण्यात आलेली आहे. विचारपीठाकडे यायचं. याप्रमाणे कार्यकारिणीतल्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे.
पत्रकार बांधवांना विनंती आहे, काही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तत्पूर्वी सरांचं मुंबईच्या वतीने हार घालून स्वागत करत आहेत हनुमंते साहेब. त्यांना विनंती करतो सरांचं स्वागत. चंद्रकांत कारके साहेबांचं मी स्वागत. मी सुभाष हनुमंते साहेबांना विनंती करतो ते मुंबईच्या वतीने पुष्पहार कारके दत्तावाड यांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे. त्यांचंही स्वागत सुभाष आमचे पुरस्कार अनुमती करायला देऊ या. साईनाथ गवळी या पुढे या मुंबईच्या वतीने. बांद्रेहून आलेले साईनाथ गवळी यांचं स्वागत करण्यात कारके साहेबांना विनंती करतो. मुंबईच्या वतीने दत्ता क्षीरसागर यांचंही स्वागत करण्यासाठी दत्ता क्षीरसागरांना विनंती करतो. मी स्वतः सरांचं गुच्छ देऊन स्वागत करतो. या नेताजी व्यंकटेश कर्वे सर, नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज आपण बहुजन भारत पक्षाची स्थापना केली. आणि देशभर एवढे मोठमोठे पक्ष कार्यरत आहेत. बसपामध्ये आपण कार्य केलं. नेमकं पक्ष स्थापन करण्याची गरज का निर्माण झाली थोडं सांगा. बहुजन समाज पार्टीमध्ये जसं ही मला बहुजन चळवळ कळायला लागली त्या पहिल्या वर्षापासून मी बहुजन समाज पार्टीमध्ये बामसेच्या माध्यमातून जुळलो. जवळपास 1997 पासून ते 2007 पर्यंत मी बामसेचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून राहिलो आणि त्या निमित्तानं बहुजन चळवळीचे सगळे आयाम मला समजण्यासाठी मदत झाली. 97 मध्ये मी प्रत्यक्षपणे बहुजन समाज पार्टीच्या प्रदेश सचिव या पदावर विराजमान झालो. पण 97 पासून ते जवळपास आज 2020 पर्यंत प्रदेश सचिव आणि प्रदेश महासचिव या पदाच्या पलीकडे मला काही संधी देण्यात आली नाही. त्याच्या पलीकडे जाऊन मी बार बहुजन समाज पार्टीचे जे प्रभारी महाराष्ट्राचे होते, बहुजन समाज पार्टीचे जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत होते, त्या सर्वांना एकच बोलायचं होती की आम्हाला या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्तेचं राजकारण करायचं आहे आणि सत्तेच्या राजकारणासाठी आम्हाला वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सत्तेमध्ये जाणं गरजेचं आहे. एका जातीचा गट किंवा एका जातीच्याच हातामध्ये पक्ष देऊन आपण बहुजनाचं मतदान गोळा करू शकणार नाही. विनंती असं मी सांगायचं, बार विनंतीही करायचं की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पदावर सेक्टर पासून बूथ पासून ते प्रदेश कार्यकारिणीमध्ये जेवढे प्रमाणामध्ये त्यांची लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणे विविध जातीचे पदाधिकारी आपण तयार करणं गरजेचं आहे. आणि जर त्या समाजाचा पदाधिकारी नसेल तर त्या समाज जोडणे आपल्याला मुश्किल होईल आणि तो समाज जर जुळला नाही तर त्या समाजाचं मतदान पण पडणार नाही. पण दुर्दैवानं महाराष्ट्रामधल्या प्रदेशच्या नेत्यांना, इथल्या प्रभाऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये सत्ता यावं बहुजनांचं असं वाटतच नाही. बहीण कुमारी मायावतीची दिशाभूल करून वेळोवेळी ते त्यांच्या सोयीनुसार
इथले प्रदेशचे अध्यक्ष इथले पदाधिकारी नेमत केले आणि दुर्दैवानं RPI सारखी बहुजन समाज पार्टी हे फक्त दबाव गटाचं राजकारण करण्यामध्ये मशगूल झाली आणि सत्तेचं राजकारण करण्यासाठी एवढ्या जातीचे पदाधिकारी करून त्यांना जिम्मेदाऱ्या देऊन त्या समाजाचं मतदान गोळा करून बहुसंख्याक तयार करून आपण बहुमत गोळा करणं गरजेचं असतं. पण तसं न झाल्यामुळं 5 वर्ष आम्ही ह्या चर्चेमध्येच घातले आणि शेवटी हे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्हाला कळून आलं की पुन्हा एकदा त्यांनी महार कम्युनिटीचा माणूस स्पेसिफिकली म्हणतो बौद्ध कम्युनिटीचा माणूस नाही तर महार कम्युनिटीचा माणूस जिच्या मनामध्ये जातीवाद भरलेला असतो त्याच माणसाला परत एकदा या महाराष्ट्राची धुरा दिली आणि खरे बौद्ध सुद्धा या चळवळीमध्ये आपले योगदान देऊन देऊन परेशान लेकर बाळ बर्बाद होऊन गेले. पण त्या खऱ्या बहुजनाच्या हाताला बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून काही भेटलं नाही आणि आज ते ग्रस्त आहेत. अशा सगळ्या समाजाला एकत्र करून पुन्हा एकदा नव्या जोमानं बहुजनाचं राजकारण करण्यासाठी सत्तेचं राजकारण करण्यासाठीच बहुजन भारत पार्टीची स्थापना करण्यात आली. बहुजन भारत पक्षाचा बहुजन भारत पक्षाचा वेंकट सर तुम आगे बढ़ो वेंकट सर तुम आगे बढ़ो कसबे सर चारवाक दर्शक युट्यूबवर एक आमचा प्रश्न आहे. बरेच विषय महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झाले. बरेच मातंग समाजाचे नेते सुद्धा पक्ष म्हणून काम करतात पक्षाच्या रूपाने काम करतात तरी त्यांचं काही तेवढा प्रभाव दिसत नाही. तुमची काय तयारी आहे त्या सर्व परिस्थितीचा अभ्यास बघितल्यानंतर तुमची काय अशी विशेष तयारी आहे? या संदर्भात मला वाटतं की ज्या समाजात तुम्ही खास करून चर्चा करत आहात त्या मातंग समाजामध्ये बऱ्याच प्रमाणात दूध थापाचा कार्यक्रम जास्त आहे. असं म्हणतात की मातंग समाजाच्या पॉलिटिकल पार्ट्या निघालेल्या आहेत. पण मी इलेक्शन कमिशनची यादी बऱ्याचदा नजरे करून घालतो. इलेक्शन कमिशनच्या यादीमध्ये कुण्याही मातंग समाजाची पार्टी प्रस्थापित झालेली नाही रजिस्टर्ड झालेली नाही. त्यामुळे अलीकडच्या या मराठवाडा भागामध्ये महाराष्ट्राच्या मातंगाच्या नेत्यांनी सोशल मुवमेंट सारखी राजकीय पार्टी नाव देऊन सामाजिक संघटनेसारखे काम सुरू केले. मातंगच नाही तर या देशामध्ये बंजारा समाज स्वतःचा असं राजकीय अस्तित्व नाही. या महाराष्ट्रामध्ये माळी समाज स्वतःचा अस्तित्व नाही. या ह्याच्यामध्ये भटार समाजाचा स्वतःचा असं अस्तित्व नाही. त्यांची कोणती पॉलिटिकल पार्टी नाही आणि त्यांना काँग्रेस भारतीय जनता पार्टी किंवा आंबेडकरी पक्षाच्या आंबेडकरी नावाने चालणारे पार्ट्या सुद्धा यथाशक्ती त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी देऊन त्यांना तयार करण्याच्या प्रक्रियेत जात नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी काही खऱ्या नाहीत की या उपेक्षित जातीमध्ये काही प्रस्थापित पक्ष आहेत. या महाराष्ट्रामधलं राजकारण फक्त दलिता संदर्भात सीमित झालेलं आहे. त्याच्या खास करून पेटेंट आंबेडकराईट नावाने चालणारे तथाकथित आंबेडकरवादी यांच्या सीमित झालेलं आहे. तर ते लोक सत्तेचं राजकारण केले असते संघ जोडण्याचं राजकारण केले असते तर आज आम्हाला घेण्याची गरज पडली. विचार काय करणार तुमची दिशा कशी असणार भूमिका काय करणार तुमचं काय कार्यक्रम असणार तुमची धोरणं पुढची? या गोष्टीमध्ये मला असं वाटतंय की महाराष्ट्रामधल्या किंवा बहुजन समाजामधल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना आपलं डोकं लावायची गरज नाही. बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांमध्ये जी कॅपॅसिटी त्याच्यामध्येच आमच्या महापुरुषाच्या आम्हाला पुढे जाण्याचे मार्ग सुनिश्चित करून दिलेले आहेत. त्यामुळं आमच्याकडे पूर्ण गाव आहे. थिएटर बेस मास बेस आणि ब्रॉड बेस मुवमेंट उभा करणं हेच आमचं अंतिम टार्गेट आहे. थिएटर बेस ब्रॉड बेस आणि मास बेस मुवमेंट उभा करणं हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. याचा अर्थ असा होतो की सुरुवातीला आम्ही थिएटराइज कार्यकर्ते तयार करणार. त्या थिएटराइज कार्यकर्त्याच्या माध्यमातून हळूहळू आम्ही मास लेवलला जाणार. बाबासाहेबांनी स्वतः ज्या समाजासाठी राजकारण केलं समाजाच्या संस्थानावर स्वतःचा पक्ष उभा केला. मान्य कांशीराम त्याच गोरगरीब समाजाच्या संसाधनावर बहुजन समाज पार्टी नावाचा पार्टी उभा केली. तशाच महापुरुषाच्या विचाराच्या आधारावर आमची पुढची वाटचाल. आता राज्यात तुम्ही दौरा करणार काय पुढे काय वाटचाल असणार तुमची? आता या प्रक्रियेनंतर लगेच आमचे दौरे जाहीर करतोय आणि त्यानंतर 1 ऑगस्ट तारखेला 1 ऑगस्टच्या दिवशी आमचं पहिलं संमेलन पक्षाचं मुंबई किंवा हैदराबाद या ठिकाणी होऊ शकेल. तर त्याची यथोचित माहिती आपल्याला तात्काळ मिळू शकेल. इतर पक्षांनी तुम्ही संपर्क साधला किंवा तुमच्याशी BSP मध्ये असून जी RPI म्हणजे इतर घटक आहेत. बहुजन समाज पार्टीमध्ये जवळपास मागच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये बहिणकुमारी मायावतीने 2 महिन्यापूर्वी 14 लोकांची कार्यकारिणी तयार केली होती. 14 लोकांची 9 ते
10 लोक त्या दिवशीच नाराज होते. त्यांना हे कार्यकारिणी आणि ही पद्धती आवडत नव्हती. तर ते सगळे लोक आज घडीला चर्चेमध्ये संपर्कात आहेत. त्याशिवाय मी वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर निघालेले काही बहुजनाचे नेते कार्यकर्ते सुद्धा छुले आहेत. पण याच्याशी चांगल्या पद्धतीचा वार्तालाप करून आम्ही योग्य ती दिशा आणि योग्य पुढच्या आम्ही सर की बहुजन समाज पक्षामध्ये असताना तो पक्ष वाढवण्याकरता आपण नेमकं किती प्रयत्न करता आणि तो पक्ष किती वाढवला की ज्याचा उपयोग तुम्हाला आता बहुजन भारत पक्ष वाढण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून जेव्हा मी काम करत होतो तर त्याची पहिली आणि मोठी गोष्ट जी आहे ती पक्ष सोडण्याचं कारण आहे. मी त्यांना हे सांगायचं की मी ज्या समाजामधून आलो त्या मातक समाजामध्ये, त्या धनगर समाजामध्ये, त्या माळी समाजामध्ये जे उपेक्षित जाती आहेत त्या जातीमध्ये त्या समाजाचा माणूस फिरण्याची संधी द्या. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी पदत्र केले जातात पण त्या माणसाला महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्यामध्ये फिरू दिलं जात नाही. त्यात मागच्या काही 3 वर्षापासून मी 8 ते 10 जिल्हा प्रभारी म्हणून राहिलेलो आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान मी तिथला इन्चार्ज म्हणून राहिलेलो आहे निवडणुकीमध्ये. त्यामुळे बहुतेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माझा परिचय आहे. तेलंगणा, आंध्रामध्ये सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून मी प्रचाराच्या माध्यमातून फिरलेलो आहे. त्याही ठिकाणच्या मालामातीला या लोकांचा संपर्क आहे. तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक, त्याचप्रमाणे छत्तीसगड अशा आसपासच्या 5-6 राज्यामध्ये या पक्षाचा विस्तार केला जाईल आणि त्यासाठी निश्चित पद्धतीने यथाशक्ती आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही प्रयत्न करू. येत्या दीड पावणे वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक होत्या. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष लढवणार आहे. 2022 दरम्यान ज्या काही निवडणुका आहेत झडपच्या आणि पंचायत समितीच्या, नगरपालिकेच्या, महापालिकेच्या, त्या सर्व नगरपालिका, महापालिका आणि झडपच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने हा पक्ष उतरेल. आता काय सभासद काय करणार समाज म्हणून मोहीम सुरू आहे आणि त्या मोहिमेच्या जोरावर आम्ही लवकरात लवकर पक्ष गाव पातळीपर्यंत, ग्राम पातळीपर्यंत घेऊन जाणार आहोत. ती मोहीम चालू आहे. साधी प्रश्न विचारतो. महापुरुषांचे फोटो लावले, शिवाजी महाराजांना विसरलं की जाणून म्हणून डावलं? नाही, असं काही नाही. त्या काळामध्ये भरपूर महापुरुष होऊन गेले. असं काही खात्री चांगली गोष्ट आहे. हे एक रूप असतं त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये एकही फोटो पुढे मी सांगतो तुम्हाला ह्या पक्षामध्ये एकच फोटो दिसेल तुम्हाला. ते प्रतीक असेल सगळ्या महापुरुषांच्या विचाराचं. नाहीतर हे काय झालं त्याच्यामध्ये फोटो नाही लावा जातीकडे संदर्भ जाऊ लागला. असा काय त्याचा अर्थ नाही. महापुरुषांच्या सगळ्या महापुरुषांच्या विचारधारा एकच आहे आणि त्यामुळे छत्रपती शाहूजी महाराज, बाबासाहेब फुले, शहाभाऊ ह्या सगळ्यांना आम्ही एकत्र लावलेलं आहे. स्पष्टीकरण पटत नाही म्हणतात काय करत नाही, असं काही नाही. त्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये भरपूर महापुरुष आहेत. आपण हे जागा करून जाईल. प्रत्येक म्हणून एक महापुरुष क्लिअर केला जाईल आणि त्या काळातला जो महापुरुष असतो त्या काळाला आम्ही मान सन्मान देतो. त्या महापुरुषाला सन्मान देतो. छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांना आम्हाला विसरता कसं नाही. असं काही नाही. चला कंपनी झाला. ओके, धन्यवाद. बसा.